नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजची व्हिडिओ जरा वेगळी असणार आहे। गाडीच्या इन्फॉर्मेशन नाही तर आज टूल्सच्या इन्फॉर्मेशन। मी टूल्स जे जे आपल्या गाड्यांच्या ह्याच्यामध्ये लागतात, जे डेली यूजमध्ये सुद्धा काही टूल्स येतात किंवा मग गाडी रिपेअरिंग करण्यासाठी मी जे काही टूल्स वापरतो ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर आज पूर्णपणे एकदम वेगळी व्हिडिओ असणार आहे। तुम्हाला मागे दिसत असेल हे बघा, हा जो बॉक्स दिसतो ना तो त्याचंच आहे। तर त्याच बॉक्समध्ये आपण सर्व टूल्स ठेवलेले आहेत आणि आता जो दिसतोय ना तुम्हाला, तो टूल किट आहे। तो मी ब्रेकडाऊन किट असं सुद्धा त्याला म्हटलं जातं। तर तो टूल किट मी आता नवीन घेतलेला आहे। तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत आणि आपल्याला कोणकोणत्या गोष्टी गाडी रिपेअरिंग करण्यासाठी किंवा काही गाडीचं काम करण्यासाठी उपयोगी येणार आहेत ह्या मी तुम्हाला दाखवणार आहे। याच्यामध्ये काही बेसिक ज्या गोष्टी लागतात त्या आहेत, त्यानंतर ॲडव्हान्स टूल्स सुद्धा काही आलेले आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉनिक रेंज वगैरे अशा काही गोष्टी आहेत। ते सर्व गोष्टी मी तुम्हाला येत्या काही व्हिडिओमध्ये नक्की सांगणारच आहे। पण सध्या जे बेसिक टूल कोणकोणते उपयोगी पडतात आपल्या मेकॅनिकल मध्ये, सर्व ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये, तर ते मी तुम्हाला आता दाखवणार। तो बॉक्स मी मागे ठेवला, त्याच्यामध्ये सर्व टूल्स जे आहेत ते मी नवीन घेतलेले आहेत। आणि आणखीन काही असे टूल्स आहेत जे आपल्या गाड्या रिपेअरिंग करण्यासाठी, म्हणजे 4 व्हीलर असो किंवा 2 व्हीलर असो, त्यासाठी वापरले जातात। तर ते टूल्स प्रत्येक एक मी हळूहळू आता जमा करतोय, म्हणजे सर्व टूल्स मला मिळाले किंवा मी त्याची पूर्ण डिटेल व्हिडिओ सुद्धा तुम्हाला देणार आहे। पण सध्या आपल्या या बॉक्सवर फोकस करूया। बॉक्समध्ये काय काय मिळते हे बघूया। तर मित्रांनो, हा आहे आपला असा टूल बॉक्स। ह्याच्यामध्ये ही पेटी मिळते। याच्यामध्ये दोन कंपार्टमेंट येतात, एकूण 3 कंपार्टमेंट येतात, 1, 2 आणि एक खालचा मोठा आहे बघा। याच्यावरनं तुम्हाला समजून जाईल, हे असे 2 छोटे छोटे इथे येतात आणि एक मोठा असा खाली येतो। अशा प्रकारची पेटी आपल्याला मिळते। आता ह्याच्या आतमध्ये मी तुम्हाला दाखवतो कोणकोणते टूल मिळतात। सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजे की आपल्याला कटर याच्यामध्ये मिळून जातं। त्याच्यानंतर एलंकी सेट मिळतो। याच्यामध्ये 1.5 पासून 10 पर्यंत अशा एलंकी सेट, संपूर्ण एलंकी सेट हा आपल्याला मिळतो। त्यासोबतच त्याला बॉक्ससुद्धा आहे। या 2 गोष्टी झाल्या। त्यानंतर तिसरी गोष्ट ती म्हणजे की क्लिप प्लायर म्हणून याला बोललं जातं, म्हणजे जी आपली पॅकिंग वगैरे असते किंवा मग लॉक वगैरे जे असतं ते लॉक काढण्यासाठी, छोटं लॉक, बेरिंगला लॉक असतं किंवा मग पुश रॉडला सुद्धा लॉक वगैरे असते, इंजिनच्या याच्यामध्ये हे उपयोगी येतं। किंवा मग ब्रेक कॅलिपरचं सुद्धा लॉक वगैरे जे असतील ते काढण्यासाठी आपल्याला अशा प्रकारची ही जी प्लायर आहे ती मिळून जाते। त्याच्यानंतर हे वायर कटर, जे आपली वायर वगैरे कुठली कट करायची असेल किंवा वायर स्ट्रिपर, आपल्या वायर जॉईंट वगैरे करायला लागतात, त्यासाठी हे वायर कटर दिलं जातं। त्याच्यानंतर एक स्क्रूड्रायव्हर, टू वे स्क्रूड्रायव्हर आहे हा। त्याच्यामध्ये प्लस मायनस दोन्ही येतं आणि इथे आपल्याला रबरची कोटिंगसुद्धा मिळते। त्याच्यानंतर या बाजूला जर बघितलं, या बाजूला आपल्याला ही जी कॉम्बिनेशन प्लायर आपण बोलतो, म्हणजे मेन पक्कडसुद्धा याला बोललं जातं। तर मेकॅनिकल लँग्वेजमध्ये हिला कॉम्बिनेशन प्लायर असं म्हटलं जातं। ह्याच्यामध्ये सर्व गोष्टी आहेत। इथे आपण वायरसुद्धा कट करू शकतो, इथे नटबोल्टसुद्धा धरू शकतो, सर्व गोष्टी करू शकतो। अशा प्रकारची हे जी प्लायर आहे ती सुद्धा मिळते आपल्याला। त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट ती म्हणजे की ह्याच्यामध्ये आपल्याला फिक्स स्पॅनर प्लस रिंग स्पॅनर। आता जर तुम्ही बघितलं, हे छोटे फिक्स स्पॅनर आणि हे छोटेच रिंग स्पॅनर्स होतात। छोटे म्हणजे काय की हे 6 पासून आपल्याला 18-19 पर्यंत, म्हणजे 6-7 पासून 18-19 पर्यंतचा हा सेट आहे। हे आपल्याला टोटल जर विचार केला तर ह्याच्यामध्ये फिक्स स्पॅनर आपल्याला 6 पासून ते पूर्ण 32 पर्यंत, 32 mm पर्यंत आपल्याला फिक्स स्पॅनर मिळतात। आणि रिंग स्पॅनरसुद्धा 6 mm पासून 32 mm पर्यंत। तर हे आहेत 6 ते 18 mm पर्यंत आणि हे सुद्धा 6 ते 18 mm पर्यंत, असे 2 सेट हे छोटे छोटे आहेत। त्याच्यानंतर हे 2 कंपार्टमेंट पूर्ण झालेले आहेत आपले। त्याच्यानंतर खालच्या कंपार्टमेंटमध्ये आपल्याला हे 2 स्क्रूड्रायव्हर मिळतात। हा खूप मोठा मायनसवाला स्क्रूड्रायव्हर, स्टँडर्ड स्क्रूड्रायव्हर याला बोललं जातं, तो मिळतो। त्याच्यानंतर हा एक छोट्या साईजचा, कमी साईजचा आपल्याला जो स्टँडर्ड स्क्रूड्रायव्हर आहे मायनसवाला, तो मिळालेला आहे। त्याच्यानंतर मी तुम्हाला जसं सांगितलं की 32 पर्यंत, तर हे आहेत फिक्स स्पॅनर, हे मोठे जे 20-22 पासून, 20-22चा आपला फर्स्ट मिळतो। ह्याच्यामध्ये हे नंबर थोडे वेगळे असतात, 20-22, त्यानंतर 21-23, 24-27, त्यानंतर 30-32, असे 32 पर्यंत, 32 mm पर्यंत आपल्याला फिक्स स्पॅनर मिळून जातात। त्याच्यामध्ये रिंग स्पॅनरचं सुद्धा तसं आहे। हा बघा, हा मोठा रिंग स्पॅनरचा सेट आहे, बघू शकता। ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 22-23, म्हणजे 21-23 पासून ते पूर्ण 30-32 पर्यंत हे सर्व प्रकारचे रिंग स्पॅनर मिळून जातात। अशा प्रकारे आहेत। हे 2 सेट मी वेगवेगळे केलेले आहेत। छोटे जे आहेत
ते वेगळे ठेवलेत आणि मोठे. त्यानंतर आपल्याला सर्वात गरजेची गोष्ट ती म्हणजे की हॅमर हातोडी जे आपण काय बोलू शकतो ते. तर हा अशा प्रकारा 0.5 kgचा हा हॅमर आपल्याला याच्यामध्ये मिळून जातो. खूप हेवी ड्युटी हॅमर आहे. तर हा आपल्याला अशा प्रकारे मिळालेला आहे. त्याचसोबतच आपल्याला हा सेंटर बॉल पिंच ह्याला तापरियाचा आहे. हा आपल्याला मार्किंग वगैरे लोखंडावर किंवा पत्र्यावर आपल्याला मार्किंग करायची असेल किंवा होल मारायचा असेल तर त्यासाठी आपल्याला हा उपयोगी पडतो. याने आपण मार्किंग करू शकतो. अशा प्रकारे हा सुद्धा मिळालेला. त्यानंतर चिझल, ह्याला चिझल बोललं जातं किंवा मग मराठीमध्ये ह्याला चिनीसुद्धा बोलतात, पण मेकॅनिकल लँग्वेजमध्ये ह्याला चिझल असं बोललं जातं. तर ही आपल्याला अशा प्रकारची चिझल, काही नट तोडायचा असेल किंवा आणखीन काही तोडायचं असेल किंवा मग कट करायचं असेल तर यासाठी ही चिझल दिली जाते. त्यानंतर हा आहे ट्राय स्क्वेअर, त्याला ट्राय स्क्वेअर असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारचा ट्राय स्क्वेअर आहे. त्यानंतर कॅलिपर आहेत. कॅलिपरचे आउटसाईड आणि इनसाईडचे दोन्हीही हे जे लॉक आहेत ह्याची मला पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन नाही आहे. मी ह्याची एक सेपरेट व्हिडिओ ज्यावेळी इन्फॉर्मेशन मला मिळेल त्यावेळी सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला नक्की शेअर करेन की हे आउटसाईड आणि इनसाईड कॅलिपर मेजरिंगचे जे आहे ते कशाप्रकारे वर्क करतं आणि कशाप्रकारे आपण सर्व गोष्टी करू शकतो हे आहे. त्याच्यानंतर एक आपल्याला जी मेन फाईल जी बोलली जाते, जी समजा लोखंड वगैरे असेल किंवा नटबोल्ट वगैरे असेल तो जर झिजला गेला असेल त्याला घासून आपण लेवलला आणण्यासाठी फाईल दिली जाते, तीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये मिळाले. प्लस एक 30 सेंटीमीटरपर्यंतची स्केलसुद्धा मिळाली. तर अशा प्रकारे अशा काही गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टी आपल्याला या टूलबॉक्समध्ये मिळालेल्या आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे आहे आपला टूलबॉक्स आहे बघा. हे मी तुम्हाला आतलं कंपार्टमेंट दाखवलं, हे अशा प्रकारे आहे. आणि हे आपले सर्व टूल्स आहेत. हे बघा, हे सर्व टूल्स आपल्याला ह्याच्यामध्ये मिळालेले. टोटल टूलबॉक्स धरून असे 20 पीस आपल्याला मिळाले आहेत, म्हणजे 20 प्रकारच्या गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये मिळालेल्या आहेत. या सर्व गोष्टी चांगल्या क्वालिटीच्या आहेत. काही गोष्टी ओरिजिनल तपाऱ्याच्या म्हणजे ब्रँडेड क्वालिटीच्या सुद्धा आहेत. तर काही गोष्टी थोड्या मीडियम क्वालिटी, जसं आपला बजेट असतो तशा प्रकारे आपण हा टूलबॉक्स घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला जर चांगल्या क्वालिटीचा आहे, तपाऱ्याचा खूप चांगल्या क्वालिटीचा मिळतो, तो जर पाहिजे असेल तरीसुद्धा तो तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये थोडी प्राईज वाढते. तर आता हे मी घेतलेले आहेत ते सुद्धा चांगल्या कंपनीचे टूल्स आपल्याला मिळाले आहेत. मी काही दिवसांनी जो फुल टूलकिटचा व्हिडिओ आहे तो सुद्धा मी तुम्हाला देणारच आहे. आता मी थोडा मेकॅनिकल ह्याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये आलेलो आहे, त्याच्यामुळे या सर्व गोष्टी आता मला लागणारच आहे. आणि प्लस तुम्हाला माहीत असेल आपल्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला स्वतः रिपेअर करताना स्वतः खोलून दाखवतो की कशाप्रकारे कोणकोणत्या गोष्टी आहेत. तर यासाठी आपल्याला या सर्व टूलची गरज असते आणि कधीकधी वेळेवर टूल मिळत नाही, त्याच्यामुळे मी हा पूर्ण टूलबॉक्स बाय केलेला आहे. तर अशा प्रकारे आहेत काही गोष्टी. तर मी ह्या सर्व गोष्टी आता ह्याच्यामध्ये पुन्हा भरतो. अशा प्रकारे आहे. ह्याची जी किंमत जर बघितली तर प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक वेळी आपल्याला ह्याची जी किंमत आहे ती बदललेली असते. तर अशा प्रकारे काही आहे. तर हीच होती आजची व्हिडिओ. तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आणखीन एका छोट्या व्हिडिओ. धन्यवाद.